what's your political stand? And when I'm saying politics, I don't want to know the party or anything you are supporting. But तुम्हाला काय वाटतं की पॉलिटिक्स थ्रू कोणत्या 3 गोष्टींचा मेजर चेंजेस झाले पाहिजे समाजामध्ये? सी ज्याला आपण समृद्धी म्हणतो, म्हणजे पूर्वीपासून आपण जेव्हा मौर्य संस्कृती जेव्हा होती तेव्हा ती खूप समृद्ध संस्कृती असं म्हणतात. मग समृद्धी म्हणजे काय होती? सो इट वॉज नॉट ओनली दे की सगळ्यांकडे सोनी नाणी आणि टू मच ऑफ काय प्रॉस्पॅरिटी, पैसे खूप होते पैसे होते. त्या व्यतिरिक्त देवर लॉट ऑफ आर्टिस्ट्स, देवर लॉट ऑफ हिस्टोरियन्स, देवर लॉट ऑफ आर्किटेक्टर, देवर लॉट ऑफ सायन्स, म्हणजे आयुर्वेदाचं सायन्स. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समृद्ध करतात. दॅट्स वाय मौर्य संस्कृती ही आपली, आणि हे आपल्या देशात घडलेलं आहे. ओके, अशी संस्कृती परत येणं किंवा अशी संस्कृतीकडे फोकस असणं इज ऑब्व्हियसली द आय मीन काय म्हणतात त्याला, कॅन बी द फर्स्ट मेजर चेंज. सो आपल्या देशात अजूनही शिक्षण, खऱ्या अर्थाने शिक्षण कसं किंवा तळागाळापर्यंत शिक्षण कसं पोचावं काही लोक करतायत, पण पॉलिटिकल एजेंडा अजून मला दिसत नाही आहे कुठल्याच आतापर्यंत आपल्या देशामध्ये. जर युरोपमध्ये गेलं किंवा जर्मनीमध्ये गेलं तर शिक्षण हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे असं मानलं जातं. त्यामुळे शिक्षण तिथे खूप क्वालिटेटिव्ह शिक्षण फ्री आहे किंवा सहज सोपं आहे तिकडे, जे आपल्या देशात अजून नाही आहे. अजूनही खूप खर्च लागतो शिक्षणाला चांगल्या, फार कमी लोकांना. मग कास्ट सिस्टीम आहे मध्ये, म्हणजे की राखीव जागा आहेत, हे आहेत, असं सगळं खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत, ज्याच्यामुळे ज्याला डिझर्विंग जे लोक आहेत ना तोपर्यंत त्यांना शिक्षण मिळतं आहे का नाही मिळतं आहे असं मला वाटतं. अजूनही नाही मिळत आहे काही लोकांना. तसंच मेडिकल सर्व्हिसेस, की मेडिकल सर्व्हिसेस हे जसं आपण बाहेरच्या देशात गेलं तर तुला इतक्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत की इट इज टेकन केअर ऑफ. त्यामुळे त्या अजूनपर्यंत सगळ्या, अर्थात आपलं पॉप्युलेशन खूप हेवी आणि खूप आहे आणि त्या सगळ्यांना इन्क्लूज करणं इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. पण ॲटलिस्ट तो ॲप्रोच किंवा ते सगळं त्याच्यासाठी हळूहळू का होईना, इफ यू स्टार्ट बिल्डिंग दॅट अप, ते मला असं वाटतं समृद्ध करेल आपल्या देशाला. सो दॅट इज टू बी स्टील डन.